नमस्कार मंडळी, एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण सध्या मांजरी या ठिकाणी आलेलो आहे आणि मांजरी येथील सामाजिक कार्यकर्ते किंवा जनसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे पितांबर दिवार आणि यांची कन्या आज आपल्या सोबत आहेत. खरं तर आपलं एसी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. आपली ओळख सांगा. माझं नाव प्राची पितांबर भिवार, राहणार महादेवनगर मांजरे. एज्युकेशन झालंय 12वी सायन्स इंजिनियर कम्प्युटर इंजिनिअरिंग. जसं की राहते मी महादेवनगर मध्ये, सो उमेदवारी इच्छुक पण मी प्रभाग क्रमांक 15 मधूनच करतेय. तुमचे वडील पितांबरजी दिवार हे आजपर्यंत ते समाजसेवा करत आलेत आणि तुम्ही आज नगरसेवक पदासाठी इच्छुक आहात. कशासाठी? जसं की लहानपणापासूनच आर्थिक नाही पण सामाजिक दृष्टिकोनातून बघताच आम्ही जे आहे प्रभागामध्ये फिरलेलो आहे आणि लहानपणापासूनच मला या क्षेत्राची आवड होती. मी लोकांमध्ये जाणे, लोकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होणे, त्यांचे क्वेरीज सॉल्व्ह करणे, प्रश्न समस्यांवर बोलणे, तर हे मला लहानपणापासूनच याची आवड होती. आणि आता जसं की मला संधी येते तर त्या संधीचा उपयोग करून मला अजून काही म्हणजे खूप सारे बदल जे माझ्या प्रभागात घडवायचे, तर त्यासाठी मी हे पद म्हणजे या नगरसेवकासाठी पुढे झालीये. आणि मला अशी इच्छा आहे की म्हणजे माझी अपेक्षा आहे की मला माझा प्रभाग पद पूर्णपणे साथ देईल या गोष्टीसाठी. खरं तर मंडळी, यांनी सांगितलं की आज पितांबर दिवार यांनी आजपर्यंत मांजरी असो, केशवनगर असो, शेवळवाडी असो, माधुरनगर असो या भागामध्ये अनेक समाज उपयोगी कामं केलेली आहेत आणि हेच समाज उपयोगी कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज त्यांची कन्या आज एक नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत. खरं तर तुम्ही या भागामध्ये सध्या तुमच्या गाठीभेटी चालू आहेत. हो. या भागातील मुख्य समस्या काय आहेत असं तुम्हाला वाटतं? जसं की आता समाजच्या म्हणजे प्रभागाला मी जवळून समस्या म्हणजे जवळून फिरले प्रभागामध्ये आणि त्यांच्या समस्याही जवळून बघितल्या. वेळेवर न येणारं पाणी, रस्त्याची दुरवस्था, तुंबलेले चेंबर्स, ह्यावर आता तक्रार करून काही फायदा नाहीये. ह्याच्यावर उपाय शोधायचा आहे. त्यासाठीच मी म्हणजे नगरसेवक म्हणून उभी राहिलेली आहे, जे की तुम्ही हक्काने येऊन मला सांगू शकता की ते म्हणजे ज्या समस्या आहेत त्या समस्यांमध्ये कोणी काही नाही केलं तरी मी स्वतः जाऊन ते समस्याची म्हणजे प्रॉब्लेम क्वेरी आहे ती सॉल्व्ह करेल. तर त्यासाठीच मी माझ्या प्रभागामध्ये म्हणजे मी नक्कीच जवळून माझा प्रभाग पूर्ण पाहिलेला आहे. माझ्या प्रभागातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवसेंदिवस वाढल्यामुळं त्यातली समस्या लाईक वाहतूक समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील, ड्रेनेजच्या समस्या असतील, कचऱ्याचं व्यवस्थापन झालं तर या समस्या आर्थिकदृष्ट्या खूपच जास्त वाढलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे होणारी रोगराई महत्वाचं कारण, त्याच्यामुळे होणारी रोगराई, त्यासाठी मला वाटतं आवाज तर उचलायलाच हवा. आणि नक्कीच तुम्ही जर मला साथ दिली तर मी एक सामान्य घराण्यातून एक अशी म्हणजे आता लोकांचा दृष्टिकोन असा आहे की पैशाने उमेदवारी विकत घेता येते. ठीक आहे, तर मला आता लोकांना सांगायचंय की पैशाने उमेदवारी नाही, तर तुमचा क्लिअर विजन, प्रामाणिकपणा आणि जे दृष्टिकोन आहे क्लिअर असेल तर तुम्ही नक्कीच उमेदवारी क्षेत्रामध्ये निवडून येऊ शकता. राजकारणामध्ये तुम्ही तुमचं जे आहे राज्य गाजवू शकता. खरं तर यांनी सांगितलं की पैशापुढं जनता विकली जात नाही किंवा पैशापुढं उमेदवारी सुद्धा विकत घेतली जाऊ शकेल, परंतु जनता विकली जाणार नाही. कारण ह्या जनतेच्या समोर आपला भाग, आपला विकास आणि विकासाचं राजकारण हाच मुद्दा समोर असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्ही खूप चांगला संदेश दिलाय. खरं तर तुम्ही सांगितलं की तुमचं व्हिजन काय आहे याविषयी सांगा. माझे विजन जसं की आता मी तुम्हाला सांगते, मी नगरसेवक होण्याच्या आधी, आता नगरसेवक होईल हे मी सांगू शकत नाही, पण तुम्ही मला संधी दिली आहे तर मी त्याचं पूर्णपणे आता सोनं करून टाकेल. ठीक, जसं की मी फिरते प्रभागात आणि खूप जागी झालं तर मांजरीच्या रस्त्याला जाणे, गुलवस्तीचे कॅनल झाले, इकडचे लाईक केशवनगरचे रोडचे ट्रॅफिक झाले, तर मी सगळीकडे फिरले आणि मी स्वतः तिथनं ट्रॅव्हल करते, स्वतः मी येते, तर मी स्वतः अनुभव घेते की बाबा म्हणजे माझ्या जनतेला किती त्रास होतो या ट्रॅफिक मुळे, ह्या कचऱ्यामुळं. तर ह्याच्यावर कोणी एकदा जर कोणी निवडून आलं तर ते नंतर ते त्यांची कामं करतात, आपण त्यांच्याकडे जातो, बट मला वाटत नाही की अजून त्याच्यावर काही कामं झालेली आहेत. आणि नक्कीच मी नगरसेवक झालं तर हे नक्की क्लिअर करेल, जसं की ट्रॅफिक, कचरा
आणि कॅनेलचं फर्स्ट म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही कॅनेलचे जे आहेत तिथे व्यवस्थापनचं कचऱ्याचं व्यवस्थापन करेल. त्यानंतर साफसफाईचा येस, विषय कॅनेलचं मोठा मोठा आहे. साफसफाई त्याच्यामध्ये रोगराई खूप जास्त प्रमाणे वाढलेली आहे. आणि आता फक्त आपण पदाचा विचार करतोय, तर मला असं वाटतं पदाचा विचार न करता माझा प्रभाग मला स्वच्छ कसं करता येईल हे विजन मी क्लिअर करेल. आणि जसं की झालं पाणी तर वेळेवर आम्हाला येतच नाही अजून सुद्धा, तर पाण्याचाही विजन म्हणजे ते एक विजन आहे मला की माझा प्रभाग आहे तो पूर्ण म्हणजे डिसिप्लिन मध्ये आणि पूर्ण पाणीच्या समस्या मुक्त, कचरा समस्या मुक्त असावा, ज्याच्यामुळे सगळी जनता माझी हॅपी राहील किंवा त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे. आरोग्याची समस्या सुद्धा आपल्या भागामध्ये मोठी आहे. याकडे कसं बघताय? जसं की आता तुम्हाला मी सांगायचं झालं तर माझ्या प्रभागात जास्त संख्या गोरगरीब लोक, सामान्य जनतेची संख्या जास्त आहे. आणि म्हणजे जसं की दवाखाने आणि म्हणजे काहीही दवाखान्यांसाठी खर्च वगैरे असेल तर माझ्या जनतेला खरंच ते देणं शक्य गोरगरिबांना नाही, ते शक्य नाही. गोरगरिबांसाठी शक्य नाहीये. तर मी त्यांच्यासाठी नक्कीच एक चांगल्या हॉस्पिटलची, एक चांगल्या दवाखान्याची सुविधा करेल, जेणेकरून माझी जनता ही सुखी आणि समृद्धी राहिली पाहिजे. मी माझ्या महिलांसाठी स्वच्छ सुलभ शौचालय ओपन करेल. ऍज अ महिला मला माहितीये की माणसांमध्ये फिरताना किंवा पब्लिकली फिरताना आम्हाला अनकम्फर्टेबल फील न झालं पाहिजे. तर मी नक्कीच महिलांच्या सुरक्षेसाठी जागोजागी कॅमेरे पण बसवेल की जेणेकरून माझी महिला आता पण रात्री 2 वाजता ती एकटी फिरता आलं पाहिजे, तिला कोणाचीही भीती नको. मी युवा नेतृत्वाला जर प्राधान्य दिलं नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छिते हडपसर मध्ये गुन्हेगारी क्षेत्र हे वाढत चाललं आहे. जर आम्ही आमच्या युवा नेतृत्वाला प्राधान्य देताय तर तेही आमच्याकडून काहीतरी शिकतील किंवा आम्ही त्यांना व्यवस्थित कामाला लावू की जेणेकरून आज जी पॉलिटिक्स होती, आज जे ते नेत्यांमागे फिरतायत, जे नेत्यांच्यासाठी म्हणजे नाही का एकमेकांच्या भांडणांमध्ये एकमेकांचे खून ह्या खूप जास्त पद्धतीने चालू आहेत, तर त्या कमी मग होतील. याच्यावरती आळा तुम्ही कशा पद्धतीने घालता? नक्कीच. म्हणजे जसं की मी नगरसेवक झाले, नगरसेवक तर मी होणारच आहे, पण मी झाले तर नक्कीच माझे जे आहे, माझे बांधव आहेत, त्यांना मी योग्यरित्या कामं देईल. जे माझ्या दृष्टिकोनातून कामं आहेत मी त्यांना तिथे सगळ्यांना लावून टाकेन. एकंदरीत याच्यातून असं वाटतं का की रोजगार निर्मिती कुठतर कमी व्हायला लागली? येस, नक्कीच रोजगार निर्मिती कमीच होतीये. कारण रोजगार हा म्हणजे त्या मर्यादेत आहे. म्हणजे तुम्ही जाताय कामाला, तेवढी सॅलरी घेताय, त्या सॅलरी पुरतं. तर मला असं म्हणायचंय माझ्या भावकांना की तुम्ही उद्योजक बना. तुम्ही आता जे करताय ते ठीक आहे, तुमचं आता हे वय, बट तुम्ही आता जर कष्ट घेतले तर नक्कीच तुम्ही पण माझ्यासारखे म्हणजे पुढची पिढी जी असेल ती फक्त युवा नेतृत्वाची असेल, जेणेकरून युवांना आपल्याला संधी मिळेल आपलं नेतृत्व दाखवण्याची. खर तर पितांबरजी दिवार हे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. जनकल्याण संस्थेच्या मार्फत त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. नक्कीच. त्यामध्ये तुमचाही मोठा वाटा आहे. हो. तुम्ही त्यांना साथ चांगली दिलेली आहे. हो. खर तर समाजसेवा ही लहानपणापासूनच तुम्ही बघताय. तर एकंदरीत काय वाटतं या समाजसेवेबद्दल? समाजसेवेबद्दल बोलायचं झालं तर लहानपणापासूनच पार्श्वभूमीवर जसं की माझी पार्श्वभूमी समाजसेवेसाठी आहे. आता मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं आर्थिक दृष्ट्या तर आम्ही सामान्य माणूस आहे, तरीही आम्ही जनतेसाठी कधीही कुठेही उभं राहतो. जनता आणि झालं काम तर जनकल्याण युवा विचार मंच. जनकल्याण युवा विचार मंचला 15 वर्ष झाले आम्ही युवा विचार मंच चालवतोय. त्यामध्ये महिलांसाठी जसं की जयंती झाली छत्रपती शिवाजी महाराज यांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे आणि सावित्रीबाई फुले, महिलांच्या आदर्शकर्ता सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही जोरदार साजरी करतो. जेणेकरून प्रत्येक वर्षी लोकांमध्ये ते पोहोचवतो. आणि आम्ही म्हणजे समाज वर्गणीमधून त्यांना समाजासाठीच आम्ही समाज वर्गणीमधून एक लकी ड्रॉ ठेवतो किंवा महिलांच्या विरंगुळासाठी दिवसभराच्या कामातून जे दिवसभराच्या कामामध्ये महिलांसाठी जो आहे आम्ही एक टाइम देतो की ज्यामध्ये ते त्यांचं मन मोकळं करू शकतील, मनमोकळेपणाने ते त्यांचा खेळ खेळू शकतील. तर होम मिनिस्टर घेतो. जसं की आम्ही जनकल्याण या विचार मंच मधून माझे वडील, 33 झाले 32 वर्ष राजकारणामध्ये आहेत, समाजकारणामध्ये आहेत.
32 वर्ष झालं ते जनतेची सेवा करतायत. पाणी वाटप हा कार्यक्रम महादेवनगर मांजरीमध्ये त्यांनी सुरू केला. जसं की पाणी वाटप हे म्हणजे जनता आमच्याकडे झालं प्रभागात तर वेळेवर कधीच पाणी येत नाही. तर ही समस्या त्यांनी डोक्यात घेतली. ह्याच्यावर त्यांनी विचार केला. त्याच्यावर एक निर्णय घेतला, की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. समाजसेवा म्हणून आम्ही टँकर्स बोलवले. कॉलनीमध्ये जाऊन आम्ही पाण्याचे वाटप केलं. म्हणजे महिलांना पण ते जास्त आज महिलांना हंडे घेऊन लांब जायची वेळ येऊ नये त्याच्यासाठी आम्ही हे निवारण केलेलं आहे. आणि जनकल्याण युवा विचार मंच असंच पुढेही करत राहणार आहे. जर तुम्ही नक्की संधी दिली तर तुम्हाला हे पाहायलाही मिळणार आहे. खरं तर मंडळी आता दीदीने एक खूप महत्वाचा विषय मांडला. आपण ज्या या मांजरी भागामध्ये राहतो, ज्या मांजरीमधून एक मुळामुठा नावाची नदी सतत वाहत असते. या ठिकाणी कॅनल वाहत असतात, बरोबर. शेजारी कॅनल आहेत, परंतु या भागातील जनतेला अजून सुद्धा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. ही खूप मोठी शोकांतिका आहे. मग अजूनही एवढं पाणी उपलब्ध असताना सुद्धा लोकांना पाण्यासाठी का संघर्ष करावा लागतोय, काय वाटतंय? संघर्ष हा मानसिक म्हणजे मानसिक दृष्ट्या बघायचं गेलं तर संघर्षासाठी कोण लढतच नाहीये. बरं. जनतेकडे कोणी त्या नजरेने पाहतच नाहीये. हम्म. तुमचं वोटिंग झालं, तुम्ही वोटिंग दिलं. हम्म. जनता ही फक्त आणि फक्त म्हणजे तात्पुरता विचार करते की हा आपलं पुढं राजकीय लोक जनतेला फक्त तात्पुरतं वापरून घेण्याचा तात्पुरतं विचार वापरून करतात. करतात. ठीक आहे. हे नेत्यांच्या मागे फिरताय तुम्ही. ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. मी असं वाईट नाही, नेत्यांच्या मागे फिरा. पण तुम्ही युवा नेतृत्वाला पण चान्स द्या. कारण तुम्ही तुमच्या समस्या ज्या आहेत त्या स्वतः जाऊन सांगू शकता. पाण्याची समस्या ही फक्त तुम्ही म्हणजे बायकांमध्ये भांडणं, पाणी येत नाही, हे नाही, घरात रोज भांडणं, पाणी आणायला जावा सकाळ सकाळी. माझ्या घराची पण तीच व्यवस्था आहे की पाणी आणायला सकाळी जावा, कॅन्ड भरून आणा आणि ते पण विकत. तर ह्याचा कोणी म्हणजे हेच केलं नाहीये, सांगितलंच नाहीये कोणाला की आणि सांगितलं तरी त्याच्यावर निवारण झालेलं नाही. मला असं वाटतं त्याच्यामुळे माझा जो प्रभाग आहे तो अजून खरं पण तर पाण्याच्या समस्या हा या भागामध्ये पाण्याची समस्या असणं, आपण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहोत. आणि आता अगदी पुणे महानगरपालिकेच्या जवळचं गाव म्हणून पूर्वी मांजरी गावाची ओळख होती. बरोबर. सुजलाम सुफलाम गाव आहे. परंतु या गावामध्ये पाण्याची समस्या म्हणजे आजपर्यंतच्या राजकर्त्यांचं एक अपयशच म्हणावं लागेल की Yes. त्यांना चांगल्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन करता आलेलं नाही. चांगल्या पद्धतीनं त्यांना सुख सुविधा देता आलेल्या नाहीत. चांगल्या पद्धतीनं तुमच्या रस्त्याच्या समस्या असो किंवा ड्रेनेजची समस्या असो या करता आलेल्या नाहीत. त्यामुळं आता जनतेने सुद्धा विचार करण्याची गरज आहे की कोणाच्या हातामध्ये पुढची सत्ता द्यायची, कोण काम करणार आहे आणि कोण फक्त भूल थापा मारणार आहे. हा जनतेने विचार करणं खरं गोष्ट गरजेची आहे. खरं तर आता सोशल मीडियावरती तुमचे पाठीमागचे काही फोटोज व्हायरल होतात की नक्की. तुम्ही कोविड काळामध्ये अनेकांना सहकार्य केलेलं आहे. बरोबर. किंवा तुम्ही नेहमी टँकरद्वारे पाणी वाटप करतानाचे तुमचे काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतात. आणि ते फोटोज आणि त्याला कमेंट्स लाईक हे लाखो मध्ये मिळतात. अगदी लोकांना ते आवडतं की तुम्ही एवढा चांगला उपक्रम करत आहात. हो. या उपक्रमाबद्दल काय सांगाल? कोविड काळातली व्यवस्था जर सांगायची गेली तर घरातून बाहेर नाही येणं आणि हे महत्वाचं होतं. पण स्वतःच्या खाण्यापिण्यासाठी लोकांना घराबाहेर पडायला लागत होतं. तर मोस्ट म्हणजे आम्ही एक त्याच्यावर निर्णय घेतला की आमच्याकडे जे धान्य आहे धान्य आम्ही लोकांना वाटलं जे की गरीब आहे. आणि खरं सांगते या कोरोना काळामध्ये गरीब लोकांचे खूप जास्त हाल झालेले आहेत. खूप जास्त लेवल झालेले कारण त्यामध्ये म्हणजे कामच बंद होती. म्हणजे पैसेच नव्हते कुठून. त्यांचे EMI झाले, हप्ते झाले, सगळं झालं. सगळं स्तब्ध झालं होतं. तर त्याच्यामुळे मग आम्ही धान्य वाटपची हे केले, धान्य वाटले. जेणेकरून मी सगळ्या प्रभागाला तर धान्य वाटू नाही शकले. पण जे माझे गोरगरीब बांधव आहेत जे संपर्कात त्या काळी आले, कारण कोविड मध्ये पूर्ण देश शांत झाला. खरंच खूप जास्त आणि त्याच्यामुळे जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान आता भरून काढायचे म्हणजे नुकसान तर ते लांबची गोष्ट आहे. पण माझ्या जनतेला त्रास झालाय तो आता परत होता कामा नये असं मला म्हणजे रोगराई मुक्त माझा प्रभाग करायचा आहे. त्यासाठी खरं तर तुम्ही मागापासून स्थानिक समस्या आणि त्यावरती उपाययोजना सांगत आहात. आणि खरं समजा की तुम्हाला या जनतेने नगरसेवक पदाची संधी दिली नक्कीच तर तुम्ही कोणकोणती कामं करतात? जसं की आता मी तुम्हाला समस्या तर सांगितलेली आहे म्हणजे मी माझा प्रभाग सगळा जवळून पाहिलेला आहे. तर मला जनतेने निवडून दिले तर मला त्या दृष्टिकोनातून त्यांनी निवडून दिलंय की ही येईल आणि आपलं काम करून देईल. ठीक आहे. तर नक्कीच मी न फोनवर बोलता
न त्यांना कॉन्टॅक्ट करता मी डायरेक्ट तिथे जाईल. ज्या जागी माझं काही काम आहे, जिथे समस्या आहे, त्यांच्या एका फोनवर मी तिथे जाईल आणि ती समस्या जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी तिथेच थांबेल. हा शब्द आहे माझा जनतेला, की नक्कीच तुमच्या समस्या तुम्ही आत्ताही मला कॉल करू शकता. मी नक्कीच तुम्हाला, जरी मी एक सामान्य परिवारातून असेल तरीही मी तुम्हाला मदत करेल. माझी जिथंही म्हणजे कुठेही फोन लावायचा झाला किंवा काही झालं तर नक्की मी तुमची मदत करेन आणि ह्या समस्याचे निवारण तर मी प्रॉपर करणार आहे. तुम्ही सांगता की तुम्हाला कोणाच्या घरी जायची गरज नाही, कोणाच्या बंगल्यावर जाण्याची गरज नाही, कोणाच्या वाड्यावर जाण्याची गरज नाही. थेट एक कॉल करायचा आहे आणि तुमच्या एका फोनमध्ये हे भावी नगरसेवक तुमच्या सेवेसाठी हजर असणार आहेत. तेही तुमचं काम होईपर्यंत जाग्याला थांबून काम करूनच घेणार आहेत, Yes. असा यांनी शब्द दिलेला आहे. आणि खरं तर काय होतं की बरेच जण आश्वासनं देतात, मी हे करीन, मी ते करेन, हे ते करेन, परंतु हे आश्वासनं त्यांची प्रत्येक पंचवार्षिकला तेच आश्वासनं डबल डबल टाकलेली असतात. बरोबर आहे. ते एकदाही पूर्ण झालेले नसतात. मग तसं काय त्यासाठी तुम्ही काय विजन केलंय का? तुम्ही त्यासाठी नियोजन कशा पद्धतीने केलंय? विजन तर मी हेच सांगेल, जसं की आता तुम्ही बोलले की खूप झाले खूप त्यांनी टाकलेले आहेत पण ते पूर्ण नाहीयेत, जे की आश्वासनं जनतेला दिलेली आहेत. तर नक्कीच तुम्ही नेत्यांच्या मागे फिरताय पण नेते तुमचं पूर्ण काम करत नाहीये. तर तुम्ही आता जे आहे युवा नेतृत्वाला प्राधान्य द्या. तुम्ही नवीन चेहरा बघा, म्हणजे नव्याने तुम्ही तुम्ही ज्यांच्या मागे फिरताय तो नेता पूर्ण बदलून टाका. येस, तुम्ही तुमचा जनता बदल करू शकते. जनतेच्या हातात सगळं काही आहे. जनतेने जर ठरवलं तर नक्कीच हा बदल घडेल. जर तुम्ही नेत्यांच्या मागे न फिरता किंवा तुम्ही त्याच लोकांना संधी न देता नवीन नेतृत्व, नवीन जे युवा युवा आहेत, नेतृत्व आहे, युवा जे पुढे नेतृत्व येते आहे त्यांना संधी दिली तर तुम्ही हक्काने बोलू शकता, मी तुला वोटिंग ह्यासाठी केलंय की तू माझ्या प्रभागातल्या समस्या सोडवाव्या. खरं विषय म्हणजे जनतेला हक्कानं बोलणारा नेता पाहिजे, हक्कानं बोलणारा नगरसेवक पाहिजे. तुम्ही म्हणलाय की हक्कानं आपण बोलू शकतो, भांडू शकतो आणि हे सर्व आपण फक्त सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींबरोबरच करू शकतो. तुम्ही जर का धनदांडग्याबरोबर जर भांडायचं म्हणलं, बोलायचं म्हणलं तर तुमच्यावरती अनेक वेगवेगळे उदाहरणार्थ गुन्हे दाखल करतील, मारहाण करतील, भांडणं करतील किंवा तुम्ही तिथपर्यंत तुमचा ते आवाज पोहोचू देणार नाही. बरोबर. आणि जर का आपल्यापैकी, आपल्या कुटुंबापैकी जो आपला वाटतो, आपल्याला हक्काचा वाटतो, अशा व्यक्तीबद्दल जर का तुम्ही त्या व्यक्ती सोबत राहिला तर तुम्ही त्याला भांडू शकता, बोलू शकता आणि बरोबर. त्याचे कान धरून ते काम करून घेऊ शकता. एकंदरीत यांचा उद्देश सांगायचा एवढाच आहे की जर का हेच आश्वासनं पुन्हा पुन्हा येत असतील आणि ती आश्वासनं पूर्ण होत नसतील तर बदल हा अटळ आहे आणि बदल करणं ही आता काळाची गरज आहे. एकंदरीत तुम्ही आता सांगत आहात की या भागातील समस्या तुम्ही सांगितल्या, त्यावरती विजन सांगितलं, उपाययोजना सांगितल्या आहात. नगरसेवक पदाची संधी दिली तर काय करायचं हे सुद्धा तुम्ही सांगत आहात. परंतु याची गॅरंटी काय आहे की तुम्ही हे सर्व काम करणार आहात? गॅरंटी आता तुम्ही जेव्हा मला नगरसेवक करताल तेव्हाच तुम्हाला कळेल की गॅरंटी काय आहे. आणि असंही तुम्ही आता न मला नगरसेवक मानताय किंवा नाही मानत, पण तुम्ही मला आता जरी फोन केला तरी मी तुमच्यासाठी कुठेही कधी उभी राहील, ह्याची तुम्ही काळजी घ्या. आणि मी सांगते कुठेही कधी उभी राहील म्हणजे तुम्ही लिगली सगळं फॉलो करा. तुम्ही भारताचे संविधान फॉलो करा. तुम्ही नियम, अटी, कायदा फॉलो करा. तुम्ही जाऊन उद्या कोणाला मारताय, युवा नेतृत्व हे नाही करू शकत. तुम्ही जाऊन उद्याला कुणाचा खून करताय आणि तुम्ही मला फोन करताय तर त्यासाठी मी तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढा, मला एवढंच सांगायचंय तुम्हाला. खरं तर भारतीय संविधान आणि संविधानाच्या कायद्यात राहून ज्याही नागरिकांच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आज आपण निश्चित तयार आहात. येस. यासाठी आणि तुमच्या भागातल्या काही समस्या असतील तरी तुम्ही पितांबरजी दिवार किंवा यांच्याकडे संपर्क करू शकता. खरं तर जनतेला आवाहन काय करताय? जनतेला मी लास्ट आव्हान हेच करेल की जसं की पैशाने मतदान विकता येतं किंवा पैशाने उमेदवार निवड म्हणजे उमेदवारी होऊ येते, शकते. हा हा विचार बदलून सामान्य जनतेचा, सामान्य उमेदवाराचा विजन, दृष्टिकोन आणि क्लिअर प्रामाणिकपणा असेल तर तोही निवडून येऊ शकतो आणि हे फक्त तुम्हीच करू शकता. तर तुम्ही मला नगरसेवक म्हणून निवडा, तुमच्यातलीच आणि तुमच्यासाठी. खरं तर पैशानं मतदान होतं किंवा आपण मतदान करतो ते अगदी किरकोळ पैसे असतात.
परंतु आपल्या भागातला विकास हा पैशाने विकत घेता येत नाही. त्यासाठी योग्य उमेदवारच लागतो. त्यासाठी काम करणारा आणि आपला हक्काचा माणूस लागतो. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजते. ताई, एकंदरीत आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचंही. तुम्ही माझ्यासाठी एवढा टाइम दिला आणि माझी मुलाखत घेतली. माझा संदेश तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवताय ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही म्हणजे असंच पुढेही माझ्यासाठी यावेत किंवा माझं काम करावं. नक्कीच मी तुम्हाला म्हणजे मला तुम्ही ही संधी देताय की एसी न्यूज वर बोलण्याची. आणि खरंच एसी न्यूज हा पब्लिक पर्यंत पोहोचलेला चॅनल आहे. म्हणजे मी स्वतः जर चेक केलं तर पब्लिकचे व्ह्यूज आणि Instagram मध्ये तर खरंच मला खूप आनंद होतोय की मी एसी न्यूजला व्हिजिट करून माझे स्वतःचे मत मांडलं आणि आता हे लोकांपर्यंत पोहोचवतील. सो धन्यवाद एसी न्यूज आणि गोरक्ष गायकवाड यांचे मनापासून धन्यवाद.